नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम। तर आज आपण इथे जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची किंवा कस्टमरचे जर ब्लाऊज आपल्याकडे आले तर त्याच्यावरून मापे आपण कशी घ्यायची ते पाहणार आहात। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला मग आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर बघा, मी ते एक ब्लाऊज घेतलेले आहे, एक मेजरिंग टेप घेतलेला आहे आणि आपल्याला ब्लाऊजवरून मापे घेण्यासाठी कुठले मेजरमेंट लागते ते एक मी इथं लिहून घेतलेले आहे। तर मी आता तुम्हाला ते पूर्ण त्याचे डिटेल देते। तर बघा, सुरुवातीला उंची घेतली आहे, छाती, कमर, पुढचा गळा, त्याच्यानंतर मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर, शोल्डर आणि मुंडा असे आपण मापे लिहून घेतलेले आहेत। तर चला मग आपण आता सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे। तर उंची आपल्याला कधीही घेत असताना पाठीमागूनच घ्यायची आहे, पाठीमागच्या साईड करूनच उंची घ्यायची आहे, कारण आपल्या पाठीमागच्या साईडपेक्षा पुढील साईडला ही आपली उंची जास्त असते। जर तुमचे ब्लाऊज क्रॉसपट्टीचे असेल तर पुढच्या साईडची उंची आपल्याला कटिंग करताना कधीही जास्त घ्यावी लागते। त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊजची उंची घेत असताना पाठीमागूनच घ्यायची आहे। तर बघा, शोल्डरपाशी मी इथं टेप ठेवलेला आहे, तिथून खाली असं टेप ठेवून पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे। तर बघा, इथं 13 इंच भरलेली आहे आणि आपल्याला अर्धा इंच शोल्डर जॉईन करण्यासाठी लागत असते। तर बघा, इथे मी लिहून घेते 13 प्लस अर्धा इंच, असं 13.5 इंच, 13.5 इंच लिहून घेतले आहे। तर आपल्याला याचीच पेपर कटिंग करत असताना आपल्याला एक इंच उंची वाढवून घ्यायची असते। तर बघा, लगेच आपण पाठीमागील गळाही मोजून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने ते टेप ठेवून आपल्याला हे बघा सरळ लाईनीत 8 इंचावर आपला गळा आला आहे। आणि दुसरी पद्धत आहे, अशा पद्धतीने फोल्ड करून हे आपल्याला गळा मोजता येतो। तर बघा, 8 इंच आलेला आहे। तर आपल्याला अर्धा इंच शोल्डरमध्ये जॉईन करण्यासाठी लागतो, त्याच्यामुळे आपण 8.5 इंचचा गळा घेतलेला आहे। तर बघा, आता हे ब्लाऊज आपले पाठीमागीलची मापे झालेले आहे। तर समोरच्या साईडला ठेवून घेऊया। जर तुम्हाला हा पंचकोनी गळा बनवायचा असेल तर मी याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे मी त्याच्यावर देईल। तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहून खूप सोप्या पद्धतीने हा पुढील गळा आता तुम्ही असा शिवू शकता। जर तुमच्या ब्लाऊजला एक्स्ट्रा बॉर्डर आलेली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही गळा हा शिवू शकता। तर बघा, पुढील गळा हा आपल्याला 5 इंचावर आहे आपला, इथं बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला मोजून घ्यायचं आहे। अर्धा इंच शोल्डरमध्ये ॲड करायला लागतं आपल्याला, त्याच्यामुळं 5 इंच प्लस अर्धा इंच असं लिहून घेऊन 5.5 इंच आपल्याला इथं लिहून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा, आपल्याला छाती मोजून घ्यायची आहे। तर बघा, तुम्ही 2 पद्धतीने छाती मोजून घेऊ शकता। एक पद्धत ही एक आहे, त्याच्यानंतर दुसरी पद्धत दाखवते। इथं बघा, 18 इंच भरलेले आहे। तर पूर्ण छाती आपली 18 इंच भरलेली आहे, समोरची साईड आहे, पाठीमागची 18 असे आपली 36 इंचाची छाती आहे। तर दुसरी बघा, काकेत टेप ठेवून आपल्याला हुक पट्टीपर्यंत टेप ठेवायचा आहे। तर बघा, 9 इंच भरलेली आहे। तर अशीही मोजले तर आपल्याला 36 इंचच येत आहे। तर बघा, आपण इथं टाकून घ्यायची आहे छाती, 36 इंच टाकून घ्यायची आहे। तर त्याला 4ने डिवायडेड केल्यावर आपल्याला 9 इंच येणार आहे। छातीची आपली घडी 9 इंच आलेली आहे। तर बघा, त्याच्यानंतर कमर मोजून घ्यायची आहे आपल्याला। तर बघा, कमर ही आपली 7 इंच आलेली आहे। ज्या पद्धतीने आपण छाती मोजतो सेम त्याच पद्धतीने कमरही मोजायची आहे। 4मध्ये आपल्याला कमरेचंही डिवायडेड करायचं असतं। तर बघा, त्याच्यानंतर 7ला मल्टिप्लाय 4ने केल्यानंतर आपल्याला 28 येतं। तर 7 चोक 28, आता इथं 28 लिहून घेते मी। तर बघा, 28ला 4ने डिवाइड केल्यावर 7 इंच येतं। हे बघा, खूप सोप्या पद्धतीने इथं आहे। तर इथं बघा, कमर ही तुमची 28 इंच असेल तर त्याला आपल्याला 4मध्ये 4 भाग करायचे आहेत त्याचे। तर त्याचं उत्तर हे 7च येतं, त्याच्यामुळं कमर ही आपण 7 इंच लिहून घेतलेली आहे। मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे। जर तुम्हाला अजून काही डाऊट येत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा। तर बघा, बाही घ्यायची आहे। तर बाही बघा, आपल्याला बाही उंची आपली 5 इंच आलेली आहे आणि आपल्याला शोल्डरमध्ये जोडण्यासाठी अर्धा इंच लागते, त्याच्यामुळे आपण 5.5 इंचाची बाही इथं टाकून घ्यायची आहे। तर बघा,
अशा पद्धतीने आता दंडगेर मोजून घ्यायचा आहे. तर बघा दंडगेर हा आपल्याला तुम्हाला 2 पद्धतीने मोजायचं दाखवते मी. तर आपली जिथे फिटिंगची लाईन आहे तिथं आपल्याला टेप ठेवून इथपर्यंत मोजून घ्यायचे आहे. तर 6 इंचाचा भरला आहे. तसंच आपल्याला टेप असा राऊंडमध्ये दुसऱ्या फिटिंगच्या लाईनपर्यंत आणायचा आहे. तर बघा इथं 12 इंच आलेलं आहे. तर बघा 6चं निम्मं असं फोल्ड करून आपल्याला 12चं निम्मं फोल्ड करून हे 6 इथं. तर बघा इथं 6 इंच दंडगेर हा 6 इंच आलेला आहे. तर तो आपल्याला फिटिंगच्या वेळेस लागतो. त्याच्यानंतर बघा शोल्डर आपल्याला जर पाठीमागील गळा आपला डीप असेल तर आपल्याला त्याच्यानुसार शोल्डर घ्यायचा आहे. तर इथं बघा 8चा गळा होता त्याच्यामुळे मी 5.5 इंच शोल्डर टाकलेला आहे. आणि जेवढा आपण शोल्डर टाकतो तेवढाच मुंडा टाकायचा आहे. जर तुमचा गळा 9, 9.5, 8.5च्या पुढे जर गेला तर तुमचा डीप नेकमध्ये मोडतो. त्याचाही मी व्हिडिओ अपलोड करणार आहे की आपल्या शोल्डरनुसार पाठीमागील गळ्यानुसार आपल्याला शोल्डर कसं ॲडजस्ट करायचं त्याच्यासाठीही मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊजचं मापे घेऊन झालेली आहेत. आय होप तुम्हाला हे पूर्ण समजलं असेल. जर तुम्हाला ह्याच्यात काही डाऊट आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.